आपण आता आहे ना ट्रॅकिंगला सुरुवात केलेली आहे। पाहू शकता तुम्ही बाजूला पूर्ण असं जंगल आहे आणि खूप भारी गड चढल्यासारखं वाटतंय तिथं। तुम्हाला नक्की सांगते जर पहिलीच ट्रेकिंग असेल ना तर तुम्ही नक्कीच दमणार आहात। गड चढल्यागत वाटते सेम टू सेम। नमस्कार, मी कोकणकडनं सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्हाला आता दिसतंय की बाजूनं बॅकग्राऊंड पण असा म्हणजे कुठेतरी असं रोड चाललाय आणि मी पण चालले। तर आज आहे सॅटरडे आणि मी चालले मामा भांजे हिल्स बघायला। म्हणजे हा जो पॉईंट आहे ना ठाणा सिटीमधला सगळ्यात टॉपचा पॉईंट मानला जातो, म्हणजे खूप फेमस पॉईंट आहे। तर आज माझ्या लाईफमधली पहिली ट्रेकिंग असेल। म्हटलं सुरुवात करूया ट्रेकिंगला, कुठेतरी जाऊयात। तर इथूनच सुरुवात करते कारण का मी राहते ठाण्यामध्ये। मोस्टली मी जास्त जे व्लॉग आहेत ना हे ठाण्यामधले शूट करते कारण का कसं आहे ना ठाणा हा सुद्धा कोकणाचा पार्टच मानला जातो आणि मला कोकणातल्या व्हिडिओ बनवायला खूप जास्त आवडतं कारण आजूबाजूला थोडी हिरवळ दिसते आणि हेच मेन कारण आहे। तर जास्त बोलत नाही, आज आपण जाणार आहोत मामा भांजे हिल्स बघायला। तर चला माझ्यासोबत ट्रेकिंगला। चला मग आपण आहे ना ट्रॅकिंगला सुरुवात केलेली आहे। पाहू शकता तुम्ही पूर्ण असं जंगल आहे आणि छोटीशी अशी वाट आहे आणि इथूनच आपण ट्रॅकिंगला स्टार्ट केलेली आहे। मी असं ऐकलं आहे सर्वांकडून की जायला मे बी 1 ते 1.5 तास लागतो। तर माझी तर पहिलीच ट्रॅकिंग आहे, सो बघूया आता मला जायला किती वेळ लागतोय कारण का आत्ता 8 वाजलेले आहेत। तर मी नक्कीच बघणार आहे की तिथे जाईपर्यंत मला किती वेळ लागतोय। तर चला माझ्यासोबत। अशा प्रकारे माझ्यासोबत एक फ्रेंड आहे आणि तो लाजत आहे। तर चला आपण आता आहे ना ट्रॅकिंगला सुरुवात केलेली आहे। पाहू शकता तुम्ही बाजूला पूर्ण असं जंगल आहे आणि खूप भारी वाटते कारण का आहे ना आत्ताच आमच्या पुढे आहेत ना 4 ते 5 लोक गेलेले आहेत आणि खाली आम्ही बघितलं तर बाईक पण खूप लागलेली। याचा अर्थ आजही खूप पब्लिक आहे। मला असं वाटलं होतं की सॅटरडे म्हणजे पब्लिक कमी असेल, संडेला खूप जास्त असेल, पण तसं नाही आहे। तर पब्लिक खूप आहे आणि पहिलीच ट्रॅकिंग असल्या कारणाने आहे ना मला थोडी मनात भीती पण वाटते कारण का मी असं कधी पुढपर्यंत असं लॉंग गेलेलीच नाहीये आणि आत्ताच दमायला होतोय। अजून तर 15च मिनिटं झालेली आहेत, अजून आपल्याला जायला खूप वेळ आहे। तरी आपण जास्त बोलण्यात वेळ वाया न घालवता आपण ही ट्रॅकिंग पाहणार आहोत। तर या माझ्यासोबत। ते गावाकडे ते हे असतं पाहू शकता तुम्ही बॅकग्राऊंडला दिसत आहे मामा भांजे दर्गा रोड आणि इथे आता आपण या पॉइंटला पोहोचलेलो आहोत, म्हणजे इथूनच आपली सुरुवात होणार आहे ट्रॅकिंगला।
इथे स्पष्टपणे लिहिलेलं आहे की 5 नंतर डोंगरावर चढू नये आणि वाघापासून सावधान. सो इकडे जाताना आपण नक्कीच सुरक्षित असाल तरच जावं आणि आपल्यासोबत नक्कीच लोकांना देखील घेऊन जावं, जेणेकरून आहे ना आपण सुरक्षित राहाल. तर आपण आता सुरुवात करूया. अरे ट्रेकिंग म्हणजे असं चढणं असतं ना, मला ह्याच्यात माहिती नाही. आमच्या गावातल्या डोंगरावर आपल्याला आहे ना त्या टोकाला तिकडे दर्गा दिसते, म्हणजे आपल्याला अजून तिकडे पर्यंत चढायचं आहे. एवढ्यातच दम निघालाय. तरी मी बघितलं होतं एका पोरग्याला ब्लॉक करताना, तो पण दमला होता. त्याच्यावर समजलं होतं की मला पण दमायला होणार आहे. पण एक चांगलं आहे ना डायरेक्शन दाखवण्यासाठी. आता थोडा वेळ मी बसलेली आहे, कारण का माहिती आहे का, खूपच जास्त असं उंच उंच चढण्यासारखं आहे. आणि बोलताना मगाशीच म्हटलं की दम पण लागतो, कारण का खूप चढायचं पण आपल्याला आहे. तर एक गोष्ट इकडे खूप भारी आहे, कारण का आपल्याला खाली जर आलो ना लोकमान्य नगरला, तर तुम्हाला थोडक्यात डायरेक्शन सांगते. ठाणा सिटीमध्ये राहणारीच आहे त्यांना लोकमान्य नगर माहीतच आहे. लोकमान्य नगरला आपण गाडी पार्किंग केली ना की तिथून वरती आपल्याला सरळ चालायचं आहे. तर एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की पूर्ण ना वरती जाण्यासाठी पूर्ण असं म्हणजे त्यांनी स्टेअर्स टाईप थोडं केलेलं आहे, जेणेकरून आहे ना आपल्याला डायरेक्शन लगेच कळतं. म्हणजे जंगल आहे तर आपण असं चुकवायची भीती वगैरे असं काही नाही आहे. तर खूप चांगलं आहे. थोडा आता आराम करतोय. पहिलीच ट्रेकिंग आणि पहिल्यांदाच बसायला मिळाले, तर थोडासा आराम करतो आणि मग आपण पुढे जाऊया. आपण आता बघा चालतोय पूर्णपणे. ज्या लोकांनी पहिल्यापासून आहे ना म्हणजे ट्रेकिंग केली असेल ना त्यांच्यासाठी खरंच खूप भारी आहे. पण पहिल्यांदा जसे की माझ्यासारखे कोणी नवखे असतील ना तर त्यांनी सकाळी लवकरच यावं, कारण का आत्ता बघा तुम्हाला बाजूला दिसते ऊन पण झाले. तरी आम्ही 8 वाजता निघालो होतो आणि तरीसुद्धा आम्हाला ऊन भेटले. बघता पूर्णपणे इकडे सगळं असं ऊन आहे. आणि जास्त बोलण्यापेक्षा आहे ना तुम्हाला मी बाहेरचाच व्ह्यू दाखवते, कारण का खूप दमायला सुद्धा होते चालताना आणि भारी पण वाटते, कारण का पहिलीच ट्रेकिंग आहे तर भारी सुद्धा वाटते. तर चला तुम्हाला नक्की सांगते, जर पहिलीच ट्रेकिंग असेल ना तर तुम्ही नक्कीच दमणार आहात. गड चालल्यागत वाटते सेम टू सेम. काय काय दिसतंय, घर दिसतं वाटतं.
या मम्मा बरं खाली सिटी कशी दिसते आपण आहोत ना, मला वाटते 40% तरी चाललेलो आहोत आउट ऑफ 100. कारण का इथे आहे ना, आपल्याला जर नाश्ता वगैरे करायचा असेल तर आपण इथे नाश्ता करू शकतो. आणि एक खूप चांगली गोष्ट तुम्हाला सांगते, मी मागच्या वेळेस येऊरला सुद्धा गेली होती, पण येऊरमध्ये कसं आहे ना, असं म्हणजे खूप वस्ती आहे, आता लोक वगैरे राहतात, त्यामुळे ती फिलिंग येत नाही जी आपल्याला असं म्हणजे ट्रेकिंगला जायचं असतं किंवा गावामध्ये जायचं असतं तर ती फिलिंग येत नाही. पण इकडे एक भारी आहे की फक्त थोडंच तुम्हाला जसं की इथे नाश्त्याला दिसेल, बाकी सगळं पूर्ण असं आहे ना, जंगलच आहे आणि पूर्ण तुम्ही ट्रेकिंग करू शकता. त्यामुळे हे खूप एक नंबरचं असं भारी पॉईंट आहे. तर तुम्ही नक्की या, आपल्याला अजून पुढे जायचं आहे. ते चिकन ते म्हणतात ते हजरत पीर मामू भांजी दर्गा. अजून खरोखर किती चालायचं आहे. अरे मम्मा ते बघ कसली भारी दिसते बघ. कशी वाटते ती सिटी. पाहू शकता तुम्ही आपल्या गावाकडे जी भेंडीची फुलं असतात ना, जी आपल्याला गणपतीला लागतात, इकडे पूर्ण जंगलामध्ये असेच आहे. म्हणजे येताना आम्हाला ते चिकन खडे लागले, सगळं म्हणजे जसं गावाकडे जसं असतं ना सेम तसंच आहे. तर मला असं वाटलं ट्रेकिंग म्हणजे असं काहीतरी वेगळं असेल, पण आता तर मला नक्कीच कळतंय की जसं गावात आपण डोंगर चढतो ना त्याच टाईपमध्ये असतं. एखादं चढायचं आणि आपण एखाद्या पॉईंटवरती जायचं, तसंच सेम आहे. तर मी दमले, तर तुम्ही चला माझ्यासोबत पुढचा प्रवास बघायला आपला ट्रॅकिंगचा. आता आपण आहोत ना ऑलमोस्ट 90% आहे ना एरिया कव्हर केलेला आहे. म्हणजे एकच आता मला वाटते मे बी 10 मिनिटं राहिलेले आहेत आपल्याला त्या हिल्सला पोहोचायला. तर
थोडासा वेट करूया, कारण थोडा आराम पण करावा लागेल, कारण का खूप वेळ चाललेलो आहोत आणि खूप भारी पण एक्सपिरियन्स आहे. आणि ज्यांना म्हणजे मला सांगायचं आहे की ज्यांनाही म्हणजे असं ट्रेकिंगची इच्छा असेल ना, जर कोणती पहिली ट्रेकिंग करायची असेल आणि जे ठाण्यात नियरबाय राहतात त्यांनी नक्कीच ठाण्यात व्हिजिट करावी या प्लेसला, कारण खूप भारी आहे आणि खूप मस्त वाटतं. आणि हां, जंगल एरिया असल्या कारण थोडी रिस्क पण आहे, त्यामुळे सोबत खूप लोकांना घेऊन या, जेणेकरून आपल्याला आहे ना एकटा असल्याचा फील येणार नाही. आता मी आले, दोघंच आम्ही आलो, त्यामुळे माझा अपवाद सोडा. पण आणि हा व्लॉग करायचा असेल ना तर तेवढी एनर्जी पाहिजेच, कारण का तुम्ही माझा व्लॉग स्टार्टिंग पासून बघितलाच असेल. मी खूप जास्त दमलेली आहे, कारण का आपल्याला चढायचं पण असतं आणि बोलायचं पण असतं, दोन्ही गोष्टी टाइम होत नाहीत. पण तरीही हा एक्सपिरियन्स खूप भारी आहे. आता मी डिरेक्टली तुम्हाला आहे ना त्या व्ह्यूला जाणार आहे आणि मग तुम्हाला तो पूर्ण व्ह्यू दाखवणार आहे. तर चला पुढे माझ्यासोबत. हे बघा, मला आहे ना इकडे एक कारेटा दिसलेला आहे. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की दिवाळी जवळ येते, 4 तारखेला दिवाळी आहे आणि दिवाळीला आपल्याला पहिल्या आंघोळीसाठी कारेटा लागतो. चला गावा मुंबईला कोणाकडे जर विकत घ्यायला नसेल ना, इथे येऊन तुम्ही नक्की कारेटा घेऊ शकता. एकदम भारी वाटतं ना.